खर्चांना आवर, खर्च जे करतो त्याच्यामध्ये कपात आवर म्हणजेच आपलं इन्कम एक प्रकारे वाढलं जातं, म्हणजेच आपलं प्रॉफिट वाढतं आणि आपलं भांडवल सुरक्षित राहतं. या विषयावरती आज आपण थोडीशी प्रकाश टाकणार आहोत तुमच्यासोबत. मला माहीत आहे मी पण त्याच्यामध्ये काही ठिकाणी खर्च करत असेल, पण माझ्या डोक्यात कल्पना आली. खर्चाला आवर करण्यासाठी आपल्याला पाहिलं पाहिजे कुठं अवांतर खर्च होत आहे. त्या अवांतर खर्चांना आवर घालायचं आहे, त्याला कमी करायचा प्रयत्न करायचा आहे आणि काही खर्च बंद पण करता येतं. याच्यासाठी आपण आपलं अवलोकन केलं पाहिजे की कुठं कुठं कोणते कोणते खर्च होत आहेत आणि कोणते खर्च टाळल्यानंतर आपल्याला आपलं दैनंदिन जो आहे उपक्रम जो आहे तो व्यवस्थित होतो आणि त्याच्यामुळे काही त्रास होत नाही. हे जर आपल्याला करता आलं तर वर्षाकाठी आपण बरंच काही खर्च आवरू शकतो आणि पूर्ण 10 वर्ष 20 वर्ष असं जर पाहिलं तर बराच मोठा फरक पडतो. तर कृपया या विषयावरती आपण सर्वजण चिंतन करूयात आणि आपल्या खर्चाला थोडंसं आवर घालूयात. अवांतर खर्च जे न केल्यामुळे आपल्याला रुटीनमध्ये काहीही फरक पडणार नाही. तो विषय चांगला जर वाटला तर शेअर करा, इतरांना पाठवा. धन्यवाद.